झारखंडमधील जमशेदपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्नाच्या पंक्तीत रसगुल्ला घशात अडकल्यानं 41 वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काही क्षणांपूर्वी आनंदानं भरलेलं लग्नाचं वातावरण अचानक शोकमय झालं। एक रसगुल्ला ही मृत्यूचं कारण होऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर शोधणारा बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। रसगुल्ला खायला कुणाला आवडत नाही। पांढरा शुभ्र पाकाने ओथंबलेला आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा गोड पदार्थ। हा पदार्थ खवय्यांच्या मनावर अक्षरशः राज्य करतो। गोड खाणाऱ्यांसाठी रसगुल्ला म्हणजे जणू एक छोटासा उत्सवच असतो। पंगत असो किंवा सण किंवा एखादा खास प्रसंग, रसगुल्ला दिसताच खवय्यांचे डोळे चमकतात आणि तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं। काही जण तर एकाच रसगुल्ल्यावर समाधान मानत नाहीत। रसगुल्ल्याचा गोड रस चाखत चाखत पुन्हा पुन्हा ताटाकडे हात जातो। अशा या गोड मोहाला अनेक जण आवरू शकत नाही, कारण रसगुल्ला म्हणजे केवळ मिठाईच नाही तर गोडीची एक खास अनुभूती आहे। पण हाच रसगुल्ला झारखंडमध्ये आनंदाचं नाही तर शोकाचं कारण बनलाय। लग्नाच्या पंगतीत जेवताना रसगुल्ला घशात अडकून एका 41 वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काही क्षणांपूर्वीच आनंदाने भरलेलं लग्नाचं वातावरण अचानक शोकमय झालं। ही घटना जमशेदपूर जवळच्या मलियांता या गावामध्ये घडली। ललित सिंग हे एका लग्न समारंभाला गेले होते। पंगतीत जेवण करताना ललित यांनी मिठाई म्हणून रसगुल्ला खाल्ला। मात्र काही सेकंदातच त्यांना अचानक श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला। त्यांची प्रकृती बिघडताना पाहून आसपासच्या लोकांनी तातडीनं त्यांच्या घशात अडकलेला रसगुल्ला काढण्याचा प्रयत्न केला। मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरले। त्यानंतर ललित सिंग यांच्या वडिलांनी त्यांना तातडीनं MGM रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ललित यांना मृत घोषित केलं। डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रसगुल्ला हा श्वसन नलिकेमध्ये अडकला आणि श्वासाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आणि त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही। या घटनेमुळे लग्नातील आनंदमय वातावरण हे काही क्षणांमध्येच शोकात बदललं। शवविच्छेदनानंतर ललित सिंग यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला। घाईघाईनं किंवा नीट चावून न खाल्ल्यानं अन्न घशात अडकण्याचा धोका असतो, असा इशारा नेहमीच तज्ज्ञ देतात। त्यामुळेच जेवताना सावधगिरी बाळगणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातं। कधी कधी काही खाल्ल्यामुळे, असे काही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तो श्वास नलिकेमध्ये अटकू शकतो। बऱ्याच वेळा हे होत नसतं, बऱ्याच वेळा हा अन्न नलिकेतून जातो आणि पोटामध्ये जात असतो। पण कधी कधी घाई गडबडीमध्ये किंवा जनरली ह्या गोष्टी अनकॉन्शियस पेशंटमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जेव्हा झोपून वगैरे काही खात असतं, अशा वेळेला होऊ शकतं। जर असं झालं असेल तर एकच एक प्राथमिक करता येईल, कारण हॉस्पिटल हे नेहमीच एकदमच जवळ नसतं। त्यामुळे आपण कफ करण्याचा प्रयत्न, म्हणजे कफ त्याला प्रवृत्त करायचं असतं माणसाला कफ करण्यासाठी, जेणेकरून कफ हा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतो। बऱ्याच वेळा मला वाटतं हे असं झालं असणार आहे की त्यांची जी श्वास नलिका आहे त्याच्या वरच्या साईडला हे रसगुल्ला अडकला असणार आहे। त्यामुळे ज्याला आपण चोकिंग म्हणतो, चोक होऊन रक्त पुरवठा शरीराला आणि ब्रेनला कमी झाल्यामुळे मृत्यू झाला असणार आहे। रसगुल्ल्यासारखी गोड मिठाई अनेकांची आवडती असली तरीही ती घाईघाईनं किंवा नीट चावून न खाता तसंच गेल्यास प्राणघातक ठरू शकतं, हे या घटनेमुळे स्पष्ट झालंय। त्यामुळे जेवताना किंवा मिठाई खाताना घाई न करता सावधगिरीनं खाणं आणि सावधगिरी बाळगणं हे महत्त्वाचं आहे, हेच या घटनेतून स्पष्ट होतं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।